संघाला एक निसटता विजय संपन्न करून दिला होता तन्मय पॅकर्स संघाला। पॉवर प्लेच्या षटकातील गोलंदाज येतोय तो म्हणजे जय हनुमान संघाचा दयानंद। स्ट्राईकला फलंदाज नीलू, पहिल्यांदाच खातं गोलंदाज नीलूला। धावसंख्या 1। पुढील चेंडू पुन्हा एकदा आता मात्र वाईट चेंडू फेकलाय, खराब चेंडू दर्शवतायत पंच अनिकेत। धावसंख्या 1 ने धावसंख्या आपण बघतोय बघा 2 धावा बिनबाद 2। पुढील चेंडू पुन्हा एकदा वाईट चेंडू फेकलाय, सलग दुसरा चेंडू वाईट चेंडू फेकलाय। दिशाहीन गोलंदाजी, दिशा भरकटलाय गोलंदाज दयानंद। धावसंख्या 3। पुन्हा त्या क्रॉस लाईन खेळण्याचा प्रयत्न करतोय, रिव्हर्स स्वीप मारण्याचा प्रयत्न होता, तोपर्यंत एका धावेचा होती। धावसंख्या 1 ने धावसंख्या आपण बघतोय बघा 4 धावा। षटक क्रमांक पहिलं मार्गस्थ पॉवर प्लेचं धावसंख्या आपण बघतोय बघा 4 धावा। स्ट्राईकला फलंदाज आतिश, पुन्हा एकदा मारण्याचा प्रयत्न, खराब क्षेत्ररक्षण दाखवतोय 4 धावा। स्ट्राईकला फलंदाज पुन्हा एकदा नीलू, पुन्हा पुढे मारण्याचा प्रयत्न, अप्रतिम क्षेत्ररक्षण दाखवतोय, आउटस्टँडिंग क्षेत्ररक्षण दाखवतोय, डोळ्याचं पार न फिरणारं क्षेत्ररक्षण आणि एका धावेचा होता। धावसंख्या 1 ने धावसंख्या आपण बघतोय बघा 11 धावा। एक चेंडू शिल्लक, धावसंख्या आपण बघतोय बघा 11 धावा। नो चेंडू घोषित केलाय, चेकिंग नसणार याची नोंद घ्यायची। नो चेंडू घोषित केलाय, धावसंख्या 1 ने धावसंख्या आपण बघतोय बघा ती म्हणजेच 12 धावा। एक चेंडू शिल्लक, त्याचमध्ये अतिशय नियम कडक असणार याची नोंद घ्यायची। पुन्हा एकदा फक्त सन्मान देतोय आतिश चेंडूला। एका षटकाची सांगता आली आणि एका षटकाने धावसंख्या आपण बघतोय बघा 13 धावा। चांगली सुरुवात करताना दिसतोय तो म्हणजेच तन्मय पॅकर्स संघ। डीजे धन्यवाद। डीजे मास्टर नवीन गोलंदाज येतोय तो म्हणजे विशाल, संघ नायक येतो म्हणजे जय हनुमान 11 संघाचा विशाल। स्वतःवरती जबाबदारी स्वीकारताना दिसतोय संघ नायक। स्ट्राईकला फलंदाज बघतोय आपण आतिश, चांगली सुरुवात करतोय तो म्हणजे एक आक्रमक सुरुवात करतोय तन्मय पॅकर्स 11 संघ या सामन्यामध्ये। तब्बल 13 धावा लावल्या त्या धावफलकावरती पहिल्या षटकानंतर। स्ट्राईकला फलंदाज आतिश, नो चेंडू घोषित केला पंचांनी। 1+1 एकूण 2 धावा मिळतील। धावसंख्या 2 ने वाढते, धावसंख्या आपण बघतोय धावफलकावरती 15 धावा। कॅप कॉल दिला नव्हता गोलंदाज विशालने। धावसंख्या आपण बघतोय बघा 15 धावा। खराब सुरुवात करताना दिसतोय गोलंदाज विशाल, पहिलाच चेंडू खराब चेंडू फेकलाय। स्ट्राईकला फलंदाज पुन्हा एकदा नीलू, वाईट चेंडू, सलग दुसरा चेंडू खराब चेंडू फेकलाय। धावसंख्या 1 ने वाढते, धावसंख्या 16। पुढील चेंडू पुन्हा एकदा सफल फलंदाज चेंडू येते वाईडी शिलोंगच्या रिझन मध्ये चांगले क्षेत्ररक्षण दाखवतंय। धावसंख्या 1 ने वाढते, धावसंख्या आपण बघतोय धावफलकावरती 17 धावा। षटक क्रमांक दुसरं मार्गस्थ, धावसंख्या आपण बघतोय धावफलकावरती 17 धावा। पुढे मारण्याचा प्रयत्न, चांगलं क्षेत्ररक्षण दाखवतोय, चांगली फेकी, तोपर्यंत एका धावेचा होता। धावसंख्या 1 ने वाढते, धावसंख्या आपण बघतोय धावफलकावरती 18 धावा बिनबाद 18। चांगली सुरुवात करताना दिसतोय तो तन्मय पॅकर्स 11 संघ या सामन्यामध्ये। दरम्यान पुढे चेंडू पुन्हा एकदा पॅडल स्वीप करण्याचा प्रयत्न होता, टॉपेज लागते, खराब क्षेत्ररक्षण दाखवतोय, चेंडू सीमारेषेवर 4 धावा। गुड शॉट।
शिल्लक. धावसंख्या 23. पुढील चेंडू पुन्हा एकदा स्ट्राईकला फलंदाज आतिश, एक डावखोराचा विस्फोटक फलंदाज. पुढील मारण्याचा प्रयत्न, स्ट्रेट ड्राइव्ह. फलंदाज आपण बघतो 4 धावांचा फलंदाज. धावसंख्या वाढते. धावसंख्या आपण बघतो 27 धावा, एक चेंडू शिल्लक षटकातील. पुणे त्या लॉफकरता चेंडूला कार्पेट आहे बघा, ते चांगलं क्षेत्रक्षण आता मात्र दाखवतोय. 2 षटकांचा वाजवी खेळ संपलाय. 2 षटकांना धावसंख्या आपण बघतोय तब्बल 28 धावा. डीजे चौतीस धावा. चांगली सुरुवात करतोय, आक्रमक सुरुवात करतोय तन्मय पॅकर्स 11 संघ या सामन्यामध्ये. फुल टॉस चेंडू खेळून काढला चेंडूला, चेंडू येते एक्स्ट्रा कव्हर झोन मध्ये, खराब क्षेत्ररक्षण दाखवतोय. थोडासा वेळ घेतोय चेंडूला उचलण्यासाठी विशाल. तोपर्यंत 2 धावांचा होता. धावसंख्या 2 ने धावसंख्या आपण बघतोय दाबागती 36 धावा. 36 धावांची भागीदारी आपण बघतोय दोन्ही फलंदाजांमध्ये, आतिश आणि नीलू यांच्यामध्ये. दरम्यान पुढे चेंडू पुन्हा एकदा आउटसाइड एज लागते, एकदा पूर्ण करतोय, खराब क्षेत्ररक्षण दाखवतोय, बॅकिंग होते. तोपर्यंत 2 धावांचा होता. चांगली रनिंग बिटवीन द विकेट दोन्ही फलंदाजांमध्ये. धावसंख्या 2 ने धावसंख्या आपण बघतोय दाबागती 38 धावा. चांगली सुरुवात केली तन्मय पॅकर्स 11 संघाने या सामन्यामध्ये. सामना बघतोय आपण दुसऱ्या पहिला सामना मैदानावरती. 2 चेंडू अजूनही शिल्लक या षटकातील. पुन्हा एकदा पार्टिसिपेट करण्याचा प्रयत्न होता, वाईट चेंडू फेकलाय. धावसंख्या 1 ने धावसंख्या 39. 2 चेंडू शिल्लक. पुन्हा खराब क्षेत्ररक्षण दाखवतोय गलरीजन मध्ये, चांगलं बॅकिंग करतोय. तोपर्यंत 2 धावांचा होता. धावसंख्या 2 ने धावसंख्या 41, बिनबाद 41. बघूया 50 धावांची भागीदारी करताय का हे दोन्ही फलंदाज आपल्याला बघायचं आहे. धावसंख्या आपण बघतोय दाबागती 41 धावा, 1 चेंडू शिल्लक षटकातील. धावसंख्या आपण बघतोय दाबागती बिनबाद 41 धावा. रिवर्स मारण्याचा प्रयत्न, खराब चेंडू फेकलाय, वाईट चेंडू फेकलाय. धावसंख्या 1 ने धावसंख्या 42. धावसंख्या 42. दरम्यान पुढे चेंडू पुन्हा एकदा वाईट चेंडू फेकला. धावसंख्या 1 ने धावसंख्या आपण बघतोय दाबागती 43 धावा, 1 चेंडू शिल्लक. 3 षटकांची सांगता झाली आहे आणि 3 षटकां धावसंख्या आपण बघतोय दाबागती 43 धावा. शेवटच्या 6 चेंडू मध्ये किती जमवते किती धावांचं आव्हान ठेवते बघायचं आपल्याला. धावसंख्या आपण बघतोय खूप मोठी धावसंख्या लावली धावप्रगती 43 धावा तब्बल. तेव्हा तन्मय पॅकर्स संघाने शेवटच्या 6 चेंडूमध्ये किती धाव जमवते किती धावांचं आव्हान ठेवते बघायचं आपल्याला. नवीन गोलंदाज येतोय तो म्हणजेच संगमेश येतोय नवीन गोलंदाज. सन्मेश येतोय नवीन गोलंदाज. पहिला चेंडू खराब चेंडू फेकला सन्मेशने. धावसंख्या 1 ने धावसंख्या 44. स्लो ओव्हर एक हाणावरचा षटक घातलेला गोलंदाज सन्मेश येतोय. स्ट्राईकला फलंदाज पुणे त्या लॉक करण्याचा प्रयत्न, फुलटॉस चेंडू होता, एक धाव पूर्ण करतोय. धावसंख्या 1 ने धावसंख्या आपण बघतोय दाबागती 45 धावा.
षटक क्रमांक शेवटचं मार्गस्थ धावसंख्या लावली आपण कधी बिनबाद 45 धावा. स्ट्राईकला फलंदाज आपण बघतोय तो म्हणजे नीलू. सलामीचे फलंदाज आपण बघतोय अजूनही खेळपट्टीवरती खेळताना दिसत आहेत. पुण्याचा हलक्या हाताने खेळून चेंडूला एक धाव पूर्ण करतोय. दुसऱ्याचा नक्कीच प्रयत्न असणार. 2 धावा चितेच्या वेगाने पूर्ण करतायत. धावसंख्या 2 ने धावसंख्या आपण बघतोय अगदी 47 धावा. अजून 4 चेंडू शिल्लक. यापुढील सामना असेल श्लोक 11 संघा संगणक आणि बिग डब्ल्यू दिवा संघा संगणक. दोन्ही संघा संगणक यायचे. दुसरा पेज तिसरा सामना. पुढील चेंडू पुन्हा एकदा लॉक करण्याचा प्रयत्न एकदा पूर्ण करतोय आणि विनंती असताना आयोजकांना फोकस लावायचे आहेत. 5 मिनिटानंतर इनिंग संपल्यानंतर फोकस लावायचे आहेत. फलंदाज बाद. धावावरती पहिला धक्का बसला तन्मय पॅकर संघाला. पुन्हा रिव्हर्स स्वीप मारला चेंडूला. अप्रतिम क्षेत्ररक्षण दाखवतोय. चांगलं क्षेत्ररक्षण दाखवतोय डीप मध्ये. 2 धावांचा अवधी होता. 50 धावा पूर्ण होतात तन्मय पॅकर्स 11 संघाच्या. धावसंख्या 1/50 धावा. शेवटच्या षटकात शेवटच्या शिल्लक. पुण्याचा लॉक करतो चेंडूला. चेंडूला चेंडू सीमा 4 धाव. गुड शॉट. ये देखने का नहीं रे बाबा, सिर्फ नाचने का. धन्यवाद डीजे. निर्धारित 4 षटकामध्ये तब्बल 54 धावा लावल्या आणि 55 धावांचं आव्हान ठेवलंय. ते म्हणजेच जय हनुमान संघापुढे सामना बघतो आपण. दुसऱ्या पहिला सामना. यापुढे सामना असेल श्लोक 11 विपक्ष बिग डब्ल्यू दिवा या 2 संघांमध्ये. दोन्ही संघ संगणक यायचे. तर येत्या खेळाच्या दुसऱ्या सत्रामध्ये कोणता संघ जिंकेल आणि कोणत्या संघाचा या सामन्यातून या स्पर्धेतून गाशा गुंडाळेल येत्या सांगण्यासाठी माझे सारथी समालोचक जितेश पाटील मॅन फ्रॉम साबेगाव. हॅलो 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 हॅलो. धन्यवाद डीजी मास्टर नरेश. थांबायचं आहे. सामन्याचं दुसरं सत्र सुरू होत आहे. तन्मय पॅकर्स विपक्ष जय हनुमान या 2 संघांमध्ये. आणि ते नाणेफेकी झाली. बिग डब्ल्यू विपक्ष श्लोकशाह संघाने नाणेफेकी जिंकली आहे. सर निर्णय सुद्धा कळवायचा आहे लवकरात लवकर. चला स्ट्राईकला फलंदाज येतोय. नवीन फलंदाज दयानंद. नॉन स्ट्राईकला विशाल. गोलंदाज सज्ज होते आहे. पहिले षटक घेऊन चीनू दिवा एंड कडनं धावा झाल्या फलकावर 4 षटकांमध्ये तब्बल 54 धावा कुठल्या आहेत आणि 55 धावांचं लक्ष आहे जय संघासमोर. खूपच मोठं असं आव्हान ठेवलंय 4 षटकांमध्ये. गोलंदाज सज्ज होत आहे. चीनू पहिले षटक हातवत आहे.
चला स्वयंसंघाला विनंती करतोय लवकरात लवकर तुम्ही जी कामं करते ती करून घ्यायची आहेत. पहिल्या चेंडू चिनू यांचा आज स्वीप केलाय पॅडल स्वीप चढवतो तो स्क्वेअर लेग आणि डायरेक्ट हिट करायचा प्रयत्न होता. तर पण किती धावा आहेत या 2 धावा. दोन्ही धावसंख्या अकाउंट ओपन करतोय फलंदाज दयानंद. पुढे सरसवतोय हवेमध्ये खेळून काढला चेंडू डायरेक्ट हिटचा प्रयत्न होता पण डायरेक्ट हिट करत नाही टिनू. 2 चेंडू धावाचा धावफलकावर 3. सेकंड फलंदाज विशाल 2 चेंडू नंतर तिसऱ्या चेंडूवर सामोरे जायला. विशाल पुढे सरसवतोय ऑफ ड्राईव्ह केलाय. बरीच क्षेत्रक्षेत्र तैनात होता. एक धाव भेटे 3 चेंडू धावाचे धावफलकावर 4. डे नाईट सामने असणाऱ्याची नोंद घ्यायचे. गोलंदाजी स्ट्रोक शॉट संघ नाणेफेक गोलंदाजी स्वीकारल्या. रिव्हर्स स्वीप चेंडू सीमा पलीकडे 4 धावांसाठी एक दर्जेदार फटका. धन्यवाद डीजे मास्टर. धावाचे धावफलकावर 8. 4 चेंडू 8 धावा. अजूनही 2 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. स्लो अँड डिलिव्हरी चेंज ऑफ द पेस गतीमध्ये मिश्रण गोलंदाज चेंडूच्या माध्यमातून चेंडू निर्धाव येतोय. 5 चेंडू धावाचे धावफलकावर 8. अजूनही 1 चेंडू शिल्लक आहे. पुढे सरसावतायत. ऑफ स्टंपच्या बाहेर होता चेंडू. पंच अनिकेत आमच्याकडे वळत आहेत वाईट चिकून दर्शवत आहेत. वाढणी धावसंख्या पुढे सरसवते 9 वर. 5 चेंडू 9 धावा. अजूनही 1 चेंडू शिल्लक आहे षटकाला. पुन्हा एकदा पुढे सरसवत आहे स्ट्रेट ड्राइव्ह मिस फील्ड. गोलंदाज सुद्धा बीट होतोय. फलंदाज क्षेत्ररक्षक सुद्धा बीट होतोय. चेंडू सीमा पलीकडे 4 धावांसाठी. महेश धन्यवाद डीजे मास्टर. विलास तन्मय प्रतिष्ठान विलास पाटील स्मृती 2017 मध्ये आपण आहोत आणि ते सामना सुरू आहे. तन्मय पॅकर्स विपक्ष जय हनुमान दिवा या 2 संघांमध्ये दुसऱ्या फेरीतला सामना. बघा कुठला संघ पुढे सरसवत आहे तिसऱ्या फेरीमध्ये सेमीफायनल मध्ये आजच्या दिवसातल्या सेमीफायनल मध्ये. पहिलं षटक संपतंय. पहिल्या षटकाकीच धावा झाल्या धावफलकावर 13. नवीन गोलंदाज येतोय 3. चला पंच अनिकेत सुरुवात करायची लवकरात लवकर. नवीन गोलंदाज नीलू. नीलू अंबरनाथ शैलीचा गोलंदाज. ऑफ ड्राईव्ह केलाय. फॉलो थ्रू मध्ये अडवायचा प्रयत्न होता. स्वतः जातोय चेंडू गॅदर करायला. बघू 2 धावांचा अवधी. 2 धावा पूर्ण केल्या आहेत. तिसऱ्या धावेचा सुद्धा प्रयत्न करतायत पण नकार देत आहे 9 सेकंड वर दयानंद. सेकंड फलंदाज विशाल ऍज अ कॅप्टन सलामीला आलाय. पहिला चेंडू 2 धावा अंकित करतोय निलूच्या. पुढे चेंडू निलू यांचा पुन्हा एकदा ऑफ ड्राईव्ह डीपमध्ये क्षेत्ररक्षक आहे मिड ऑफला. एकच धाव. धाव झाले धावफलकावर 16. 2 चेंडू 16 धावा. सेकंड फलंदाज दयानंद अनिक नेम बाला. बाला या नावाने ओळखलं जातं. क्रिकेटमध्ये त्याला बाला या नावाने ओळखलं जातं. बरं नाव आहे त्याचं दयानंद. सेकंडला खेळतोय. 9 सेकंडला विशाल. मुलांना सज्ज होतोय नीलू. चिकट्याचा तिसरा चेंडू घेऊन समोर तिथे दयानंद. पाड्यात स्वीप करायचा प्रयत्न होता. फॉलो मध्ये चेंडू अडवायला गेलाय गोलंदाज.
पण इथे मात्र 2 धावा पूर्ण केल्या आहेत. सुरिक रनिंग बिटवीन द विकेट. या 2 फलंदाजांमध्ये चिताच्या वेगाने 2 धावा पूर्ण केल्या आहेत दोन्ही फलंदाजाने. पुन्हा एकदा रिव्हर्स स्वीप करून काढलाय. चेंडू जातो तो शॉर्ट थर्ड मॅनला गली रिजन मध्ये. 1 धाव येते. 1 धावसंख्या पुढे सरसवते. 19. 4 चेंडू धावा झाल्या फलकावर. 19. सेकंड फलंदाज विशाल पुन्हा एकदा पुढे सरसा ऑफ ड्राईव्ह केलाय. चेंडू तो डीपेक्षा कव्हरला. 2 धावांचा अवधी असणार आहे. 2 धावा जलद गतीने पूर्ण केल्या आहेत. अक्युरेट फेकी केली पण यष्टीरक्षक चेंडू गॅदर करत नव्हता. बॅकिंगला आलेले चीनू. 2 धावा पूर्ण होत आहेत. दोन्ही धावसंख्या पुढे सरसवत आहे. 21. 1 टू गो. पुन्हा एकदा सरळ हाताने घेऊन काढलाय. फॉलो थ्रू मध्ये मिस फील्ड होते आहे. 1 धाव पूर्ण होते. षटक संपते. दुसऱ्या षटकाकीच धावा जायदा फलकावर. 22. प्रतिषटक 11ची सरासरी कायम ठेवली आहे फलंदाजी करताना जय हनुमान संघाने. बावीस धावा झाल्या. अजूनही 33 धावांची आवश्यकता आहे. 12 चेंडू 33 धावा. प्रतिषटक 16.5ची सरासरी कायम राखायची असेल. गोलंदाज टीनू येतोय. गोलंदाज टीनू वैयक्तिक पहिली व सांगून होतात. 3रं षटक घेऊन येत आहे टीनू. पहिले चेंडू पुढे सरसावतायत. टॅप केलाय ऑफ साइडला. 1च धाव. 1 धावावर समाधान मानायला गेले. 1 धाव संख्या पुढे सरसावते. 23 वर. दुसरा चेंडू टीनू यांच्या समोर जातील. फलंदाज इथे मात्र बांध होतोय. बाला बाद झाला. दयानंद बाद झाला. तीन चेंडू 24 धावा. सुरेख गोलंदाज जातो होता. टीनू स्वीप करायचा प्रयत्न होता. वाईट +4. यष्टीरक्षक बीड होता इथे मात्र योगेश. धावा झाल्या धाव फलकावर. 29. एक लकी चौकार भेटतोय. चौकाराची गरज होती. तो चौकार भेटतोय. धावा झाल्या धाव फलकावर. 29. 3 चेंडू 29. रिव्हर्स स्वीप घेऊन काढायचा प्रयत्न होता. प्रयत्न फसतोय आणि ते मात्र चेंडू बॅट अँड पॅडच्या मधून निघून जातोय आणि निर्धाव चेंडूचे सांगतो होते. 4 चेंडू धाव फलकावर. 29. सेकंड फलंदाज विशाल पुढे सरसावत आहेत. ऑफ ड्राईव्ह केला. 2 खेळाडूंच्या मधनं चेंडू सीमा पलीकडे. 4 धावांसाठी